नमस्कार, मी विलास माल्ले. GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. घाटंजी नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदावर थेट जनतेतून निवडले गेलेले काँग्रेसचे परेश कारिया यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत कारिया यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. नगर परिषद उपाध्यक्ष पदाचीही आज घोषणा करण्यात आली. उपाध्यक्ष पदावर भाजपाच्या सोनल ठाकरे यांची निवड घोषित करण्यात आली. उपाध्यक्ष पदासोबतच स्वीकृत सदस्यांचीही निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपाकडून अजय पालतेवार आणि काँग्रेसकडून संगपाल कांबळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे परेश कारिया हे थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाकरिता निवडले गेले. परेश कारिया यांनी आज नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे, जितेंद्र मोघे आणि काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत कारिया यांनी नगराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांनी पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्ष परेश कारिया यांचं अभिनंदन केलं व पुढील वाटचालीकरिता आपल्या शुभेच्छा दिल्यात. घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके यांनी सुद्धा नगराध्यक्ष कारिया यांचं स्वागत करून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. नगराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कारिया यांचा नवनिर्वाचित नगरसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. विकासाची दृष्टी असलेल्या माणसाला घाटंजीकर जनतेने नगराध्यक्ष पदावर बसविले असल्याची प्रतिक्रिया यावेळी माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केली. सुरुवातीला घाटंजीच्या सर्व मतदारांना खूप खूप धन्यवाद देईन की ह्या निवडणुका एखादी छोटीशी घटना सोडली तर शांततेने मतदान झालं, यासाठी मतदारांना धन्यवाद. आणि त्यांनी या नगराध्यक्षासाठी एक कॉमन माणूस, गरिबासाठी झटणारा माणूस, असंघटित लोकांसाठी झटणारा माणूस आणि विकासाची दृष्टी असलेल्या माणसाला त्यांनी नगराध्यक्ष पदावर बसवलं. त्याबद्दल सर्वच मतदारांना मी धन्यवाद देतो आणि आम्हाला ज्यांनी मतदान केलं त्याचा विशेष धन्यवाद मानतो. पण या माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही विठूबापूचे चौधरीचा आम्ही कारभार पाहिला, डॉक्टर आपले गुप्ते साहेबाचा कारभार, असे अनेक एकापेक्षा एक चांगले नगराध्यक्ष आपल्या शहराने पाहिलेले आहे. आणि परेश कारिया सुद्धा त्या धर्तीवर एक चांगला नगराध्यक्ष होईल अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे आणि ईश्वराने त्याला शक्ती द्यावी अशी ईश्वराला प्रार्थना आहे. काँग्रेसनं निवडणुकीच्या दरम्यान जे काही आश्वासन जनतेला दिलं होतं तर त्या आश्वासनाची आता पूर्ती करण्याची वेळ काँग्रेसवर आलेली आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? असं आहे की आश्वासन आपण जे दिलेले आहे ते तर आपण आश्वासन पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करूच, पण त्याच्याशिवाय नवीन नवीन गोष्टी करून लोकांना सोयीसुविधा, नुसतं शहरातल्या नाही, या शहरात हजारो लोक दररोज येतात जातात, प्रशासनासाठी येतात, व्यापारासाठी येतात, दवाखान्यासाठी येतात, या सर्वांना सुद्धा जास्तीत जास्त सुखसोयी मिळाल्या पाहिजेत. या दृष्टीकोनातून आपले नगराध्यक्ष आणि आपली टीम जी आहे ती निश्चित चांगलं काम करेल असा मला विश्वास आहे. आज नगर परिषद उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांचीही निवड ही जाहीर करण्यात आली. उपाध्यक्ष पदावर भाजपाच्या सोनल अंकुश ठाकरे यांची निवड घोषित करण्यात आली, तर स्वीकृत सदस्यपदी भाजपकडून अजय पालतेवार आणि काँग्रेसकडून संगपाल कांबळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. घाटंजी नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदाकरिता भाजपाकडून 2 नामनिर्देशन दाखल झाले. यामध्ये अजय पालतेवार आणि महेश पवार यांनी हे नामांकन दाखल केले. मात्र अर्ज छाननीमध्ये महेश पवार यांचा अर्ज हा अपात्र ठरविण्यात आल्याने अजय पालतेवार यांचा स्वीकृत सदस्य पदावरील निवडीचा मार्ग हा सुकर झाला. उपाध्यक्ष पदावर निवड झालेल्या सोनल ठाकरे यांनी आमदार प्राध्यापक राजू तोसाम,
लोकनेते अण्णासाहेब पारवेकर आणि भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या उपस्थितीत उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली। यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष परेश खारिया यांनी पुष्पगुच्छ देऊन उपाध्यक्ष सौ सोनल ठाकरे यांचं अभिनंदन केलं। यावेळी अनेक गणमान्यवरांची उपस्थिती होती। घाटंजी शहराच्या विकासात्मक कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन यावेळी आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांनी दिलं। आमदार तोरसाम हे GTV न्यूज मराठी सोबत बोलत होते। भारतीय जनता पार्टीने 12 नगर सेवकासह आज उपाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे। काय सांगेल? आजचा हा घाटंजीच्या इतिहासामधला एक सुवर्ण काळ आहे, जो की आजपर्यंत असा हा सोहळा अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्वांच्या संगनमताने एक सोहळा संपन्न होणं हे घाटंजीच्या नगरपालिकेतला पहिला दिवस आहे। आणि म्हणून आजच्या या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने आजच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष ज्यांनी पदभार स्वीकारला ते परेशभाई खारिया आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली ते सोनल अंकुश ठाकरे, या दोघांचं या ठिकाणी अभिनंदन करत असताना त्यांच्या साथीला साथ देणारे सर्व नगरसेवक, दोन्ही स्वीकृत सदस्य, या सर्वांचंही मी खूप खूप अभिनंदन करतोय। पुढच्या काळात त्यांना शुभेच्छा देत असताना ही माझी भावना व्यक्त करतो की घाटंजीच्या सर्वांगीण विकासासाठी या सर्वांचं योगदान जास्तीत जास्त लागावं आणि यांच्या या 20 नगरसेवक आणि 2 स्वीकृत अशा 22 नगरसेवकांमध्ये अंतर्गत स्पर्धा होऊन ती स्पर्धा अशी व्हावं की ते विकासाची स्पर्धा व्हावी आणि त्या विकासाच्या स्पर्धेमध्ये कुठला नगरसेवक चांगलं काम करतो, चांगल्या सूचना देतो, नाविन्यपूर्ण कल्पना त्या ठिकाणी मांडतो आणि सभागृहाला किंवा सभागृहातल्या भावना या जनतेपर्यंत पोहोचवतो व जनतेच्या भावना ह्या सभागृहात मांडतो, अशा प्रकारची दुहेरी भूमिका एक नगरसेवक, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्वांच्या माध्यमातून घाटंजीच्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला, शेवटल्या माणसाला न्याय देण्यासाठी या सर्व लोकांनी प्रयत्न करावा। अनेक अशा समस्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे घाटंजी शहरामध्ये। या सर्व समस्याचं या ठिकाणी तंतोतंत संविधानिक दृष्ट्या चर्चा व्हावी आणि त्या चर्चेच्या माध्यमातून योग्य ठराव पास करून ज्या गोष्टी यांना शक्य असतील त्यांनी यांनी करावं, ज्या गोष्टी यांच्या आवाक्याच्या बाहेर असतील त्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवाव्या। शासन लेवलवर केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून घाटंजीच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम या ठिकाणी नक्की प्रयत्न करणार, एवढे या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। या बातमीपत्रात इथेच थांबतो। परत भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी। नमस्कार।